लवली खूप तर इथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आदर्श घोटाळ्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला जर का भेडसावणारा काही प्रश्न असेल तर अवधूत गुप्ते दाढी कधी करणार. आता अवधूत गुप्तेची दाढी ही काय चर्चा करायची तरी गोष्ट आहे का? पण नाही मित्रांनो, तुमची जी पत्र मला येतात, तुमचे जे ईमेल्स मला येतात आणि त्याच्यामधून तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगता की आम्हाला बँड आवडला, आम्हाला सेट आवडला, आम्हाला गेस्ट्स आवडले, आम्हाला प्रश्न आवडले, आम्हाला उत्तर आवडली, आम्हाला नाच आवडले, आम्हाला भुवई उडवणं आवडलं आणि आम्हाला केस उडवणं सुद्धा आवडलं सुरेखाताईंचं. तर अशा अनेक गोष्टी मला तुम्ही कळवताय. पण एवढं सगळं आवडत असताना तुम्हाला फक्त माझी दाढी आवडत नाही, याला काय? एनिवे, मी लवकरात लवकर दाढी करून तुम्हाला परत भेटायला येईन पुढच्या भागांमध्ये, असं मी आश्वासन देतो. तोपर्यंत ऐकूया गुप्ते के फंडे. केंद्रीय मंत्री ए राजा यांच्या 2G घोटाळ्या प्रकरणानंतर केंद्रामध्ये खूपच उलथापालथ झाली. परंतु सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये एक छोटासा बदल घडला. ते म्हणजे आता कोणतीही आई आपल्या मुलाला ए राजा म्हणून हाक मारत नाही. आता माझ्या प्रिय वाचकांनी पाठवलेली पत्र वाचूया. सांगलीहून चिन्मय लिहितो, ए अवधूत दादा, ओ चिन्मय, एवढी मेहनत करून मला फक्त 80% मार्क मिळाले, काय करू? अरे चिन्मय, बरं आहेस का? 80% म्हणजे किती मार्क आहे तुला माहितीये का मित्रा? अरे 40% 2 पास झाले असते. तर स्वागत करूया मराठी नाट्य चित्रपट सृष्टीमधल्या 2 तारकांचं. वंदना गुप्ते आणि मुक्ता बर्वे. खूपच बारीक झाली बघ. अरे मस्त ड्रेस घातलाय मला असं घालायला मिळतच नाही. एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्या कार्यक्रमात आलेला आहात, माझ्याबद्दल बोला आणि मी तुमच्याबद्दल बोलणार आहे. एकमेकांशी मला वाटलं खूपते तिथे गुप्ते म्हणजे वंदुताई आपली. सॉरी गुप्ते तिथे गुप्ते हे, हसते तिथे गुप्ते मी. नाही, दोघांचं खूप खूप स्वागत. प्लीज, खूप छान वाटलं आणि खूप छान दिसतेस. थँक्यू सो मच. आणि मी वेंडी कसं आहे इथं बसायचं? हो प्लीज. चला वंदनाताई, बोला. खुपते तिथे गुप्तेमध्ये गुप्तेंचं स्वागत आहे. एका गुप्तेकडनं दुसऱ्या गुप्तेचं स्वागत आहे. आय एम सो हॅपी. आणि खुपणारे प्रश्न आपण विचारणार आहोत, पण त्याच्या आधी मला एक मेन गोष्ट आज तुम्हाला इथे सांगायची, अशी सिक्रेट गोष्ट, आणि त्याबद्दल तुम्हाला ते खुपतं का म्हणून विचारायचं. म्हणजे असं की माझं करिअर ज्यावेळेला सुरू झालं आणि ज्यावेळेला मी गायला वगैरे लागलो, 4-5 लोकांच्या नजरेत आलो, तेव्हा बरीच मला लोकांनी विचारायचे, अय्या तू वंदनाताईंचा मुलगा ना? गोष्ट तर खुपते नाही, मी विचारतोय आज पहिल्यांदा विचारलं की तुम्हाला हे माहितीये का, आणि माहिती असेल तर मग तुम्हाला ते खुपलं का कधी? नाही, खुपलं कशाला, तुझं टॅलेंट नंतर कळलं. एवढा मोठा मुलगा आहे म्हणून? नाही, माझा मुलगा मोठाच आहे, माझी मुलगी पण मोठी आहे, लग्न होऊन तिला 8 वर्ष झाली आहेत. माझा मुलगा आता 32 वर्षाचा आहे, त्यामुळे मला अजिबात काही खुपत नाहीये. आणि एखाद्या टॅलेंटेड मुलाची जर मी आई म्हणून मला लोक ओळखत असतील तर आय एम सो हॅपी. कारण मी माणिकबाईंची मुलगी म्हणून मला ओळखतात, म्हणून त्याचा मला खूप आनंद आहे. आणि मुक्ता यार, तू आज काय दिसतेस? माझे वेगवेगळे प्रश्न होते, पण ते आता सामोरं जायचं म्हणून नाही आले. तू तर एक दिग्दर्शक, प्रोड्युसर वगैरे असं असल्यामुळे म्हणलं स्ट्रगल करत राहावं. अरे यार, तुला स्ट्रगलची काय गरज आहे? आज मी फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये हे बिनधास्तपणे डिक्लेअर करतो की आजच्या पिढीतली मराठी चित्रपट सृष्टीमधली एकमेव अभिनेत्री जिचा मी फॅन आहे, ती म्हणजे मुक्ता बर्वे. वंदनाताई, एवढ्या मोठ्या गायिकेची मुलगी, 4 मुली, सगळ्यांचे गळे इतके गोड, आणि आय कॅन से विथ प्राईड की माझ्याकडे वंदना गुप्ते ह्या गायिका म्हणून गायलेल्या आहेत माझ्या रेकॉर्डिंग मध्ये. एक ओळ असते, पण काय असेल, मला मजा आली होती. आणि त्याच्यानंतर मी अजून एक सांगतो की आता मी दुसरं गाणं रेकॉर्ड केलं आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला शोधत होतो, पण तुमचा फोन बंद असतो. तुम्हाला पण अजूनही त्रास होतो का, म्हणजे क्रँक कॉल्सचा वगैरे? म्हणजे जरा होतो. अरे हो,
आणि जरा एज ग्रुप वरचा असतं थोडं. त्रास म्हणजे मग तो त्रास खरोखर असतो. काय झालं, एका जाहिरातीत माझा नंबर छापला गेला आणि तो लोकांनी नोट करून ठेवला आणि ते नंतर मला फोन करायला सुरुवात केली त्यांनी. पण ती जाहिरात जाऊन 1 महिना झाला होता आणि महिन्यानंतर हे कॉल सुरू झाले, असं झालं. अच्छा अच्छा. म्हणून मला वाटलं त्यांच्या मनात आनंद होतो की नाही पण. हो, ऑफकोर्स. अरे आर्टिस्ट कशासाठी असतो? परफॉर्म करायला, लोकांचा आनंद, लोकांचा फॅन क्लब निर्माण व्हावा आपल्यामुळे, ही इच्छा असतेच ना. त्यामुळे आनंद होतो, ऑफकोर्स आनंद होतो. एवढ्या चांगल्या गायिकेची मुलगी असून देखील आपलं गाण्यात करिअर झालं नाही, हे कुठेतरी खुपतं का? खुपतं थोडंसं. पण तुला सांगू, आमच्या अपब्रिंगिंग मध्येच आईवडिलांनी हेच सांगितलं की कुठल्याही क्षेत्रात करिअर करा, फक्त वरच्या पायरीवर गाठायचा प्रयत्न करा. आणि पायरी कधी संपत नाही, शिडी ही चालूच राहिली पाहिजे. विद्यार्थी दशा संपवायची नाही, हे सांगत होते. त्यामुळे गाण्यासाठी लागणारी जी चिकाटी मेहनत ती माझ्याच्यानी शक्य नव्हतं, कारण मी अतिशय खेळकर खोडकर अशी मुलगी होते. त्यामुळे एका जागी बसून 3 तास किंवा 2 तास रियाज करणं हे माझ्याच्यानी झालं नाही. आणि सहज म्हणून ऍक्सिडेंटली काम करायला नाटकात मिळालं आणि ते आवडत गेलं आणि असं वाटलं की हे सोपं आहे खूप. नंतर कळायला लागलं की नाटकात काम करणे फार मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला माणिकताई कधी अशी गायला बसवलंय, रियाजाला बसवलंय ठोकून, असं नसायचं? ठोकून कधीच बसवलं नाही. ठोक मी खाल्ला, पण तो माझ्या खोडसाळपणामुळे खाल्ला मार. पण गाण्यासाठी असं ठोकलं नाही. पण आईला स्वतःला वेळ नसायचा, त्यामुळे वसंतराव देशपांडे यांच्याकडे आम्ही भगिनी शिकत होतो आणि त्यांच्या क्लासची वेळ संध्याकाळी असायची. मी आईला सांगितलं मी जाते क्लासला आणि मी खाली खेळायची. नाही, पण तुमच्या चौघींपैकी गाण्यामध्ये म्हणजे सिन्सिअर, त्यातल्या चांगलं गाणं करणारी आणि मग आईची म्हणून लाडकी अशी कोण? राणीने 25 वर्ष नेटाने क्लासिकल म्युझिक शिकलं आणि 7व्या वर्षापासून ती गातच होती. भारती पण अशीच, एका दगडावर पाय दुसऱ्या दगडावर पाय असं करत करत तिनेही धड क्लासिकल केलं नाही. आता तिला खरं म्हणजे त्याचा त्रास होतो की मी करायला हवं होतं, कारण तिच्या गाळ्यात माणिकताईंचा आवाज आहे अगदी. मुक्ता, तू पण म्हणजे पहिल्यापासून ठरवलं होतंस का की मला ऍक्टिंगच करायची आहे का, काहीतरी व्हायचं होतं? आणि नाही, खरं तर मला असं वाटतं आणि मी दुसरं काहीच करू शकले नसते, असंही त्यामागचं कारण असावं. मला 10वीत असतानाच असं कळलं की आपल्याला ऍक्टिंग करायचंय. ते पुढे किती जमणार आहे तेव्हा मला कळलेलं नव्हतं नक्कीच. मी प्रयत्न करत राहिले त्यानंतर, पण त्यामुळे मी शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठात नाट्यशास्त्राचं ग्रॅज्युएशन केलं, मी पदवी घेतली आणि फार फोकस राहून मी व्यवस्थित 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मग मुंबईत येऊन सातत्याने नाटकं केली. पण पुण्यात म्हणजे काय एकंदरीत ऍक्टिंगचं काय टॉनिक वगैरे मिळतं की काय? म्हणजे सगळे टॅलेंट जो काही ऍक्टिंग मधला येतोय, गाण्यातला सुद्धा अर्थात, तसं काय पुण्यात म्हणजे काय तुम्ही म्हणजे मुळ्या मुठ्याच्या पाण्यामध्ये काहीतरी कलेचं माहेरघर आहे. पण पुणे खरंच आहे, प्रश्नच नाही. पुण्याच्या संस्कृतीमध्ये हवेमध्येच कला आहे. काय का, पण तुला त्यावेळेला तुझ्या अशी कोण लोक आत्ताची नावं जे आम्हाला माहित नसतात? उदाहरणार्थ आता मिठीबाई कॉलेजला मी होतो आणि आमच्या वेळची बरीच नावं आता इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पोझिशनला झाले. उदाहरणार्थ विवेक ओबेरॉय, तर तो आणि मी पुढे मागे 1 वर्ष होतो आणि त्यांनी पण चांगलं नाव केलं. गायक गायिका आहेत किंवा असं. तर तुझ्या बरोबरची त्यावेळेची म्हणजे ज्यावेळेला दोघांनी स्वप्न बघत असतील अशी नावं कोणती? 2 नावं हॉट होती, म्हणजे त्यावर सगळ्या मुली मरायच्या आणि हे त्या 2 नावांनाही माहितीये. ती 2 नावं म्हणजे सुबोध भावे आणि लोकेश गुप्ते. म्हणजे INT उन्मेष कसं असं पुरुषोत्तम करंडक स्पर्धा असते पुण्यात आणि असं एक हवा असायची, ए भावे भावे सुभ्या आला सुभ्या आला, ए सुभ्या आला सुभ्या आला. कारण रात्रभर तिकिटाच्या रांगेत लोकांनी थांबायची अशी एक प्रथा असायची. लोक अशी स्वेटर बिटर घेऊन, कॉलेजमधले आम्ही सगळे लोक आणि मी अगदीच ज्युनियर 11वीत वगैरे, हे जागायचा पुरुषोत्तमचे पास पाहिजेत ऍड्या वगैरे अशा ह्याच्यात होतो आम्ही. आणि सुबोध असं नुसतं आला त्या बाईकवरनं की असं ए सुबोध 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 असं एक हवा व्हायची. आणि नंतर ऑब्व्हियसली त्या दोघांनी खूप चांगली कामं आता तू ज्यावेळेला ते करते ना, हे सुभ्या आला ये चल 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 चल, तर मला एकदम ते कबड्डी वगैरे सगळं आठवत आहे. पण मी तुला आतापर्यंत जे बघितलंय ना, म्हणजे अगदी इन्फॉर्मल फोनवरती पण बोलताना, हे अवधूत हा बोल, काय म्हणतो, काय रे बाबा, बरा आहेस ना बाबा, चला कर, हा बाकी अशीच बोलते. म्हणजे हिला एखादं वाक्य तू स्त्री सुलभ म्हणून दाखव ना प्लीज, लाजून दाखव, म्हणून दाखव. चांगली अभिनेत्री आहे. आता तर तू जर प्रपोज केलंस आता मला, तर ते आता म्हणजे आताच मला वाटलं आता हे एक तुला काही डिक्लेअर करायचंय की काही? नाही रे, काहीच नाही डिक्लेअर करायचं. मी छान दिसते वगैरे असं तू म्हणतोस ना, ब्लश होते मग. नाही, मग मी डिक्लेअर करणार, तू नाही केलं. करू शकतोस तू, मलाही कळेल काय डिक्लेरेशन आहे ते. मला असं ऐकिवात म्हणजे काय म्हणतात ते, उडत्या पक्षाने येऊन माझ्या कानामध्ये सांगितलेलं आहे की मुक्ता बर्वेंचे जे काय फॅन आहेत त्यांनी आता रडायला हरकत नाही, त्यांनी पियानो वाजवायला हरकत नाही, कारण तिचं लग्न ठरलेलं आहे. अरे काय पहिलं
अरे मी माझ्या पत्थर के सनम. माझ्या मुलासाठी मी जर विचारणार होते तिला. किती उशीर चान्स गेला गुप्ते. पण अनाऊन्स करायचं असेल तेव्हा मी नक्कीच सांगेन, म्हणजे तुला तर आधी सांगेन. बरं आपला मग प्रपोज करतो ना मी आता, मग मला लाजू नको ना, माझा विषय तो आहे. हा, तशा पद्धतीने जर मला कोणी प्रपोज करू शकलं, मला मी आहे ना. प्लीज मी वेटिंग प्लीज. येस प्लीज कम. हे माझी राणी होशील का, मला साथ देशील का. सी I'm crazy over you. Hey Mukta, see I fell in love with you. थँक्यू मुक्ता. काय लाजली आहे यार. उपयोग आहे का? हो, आता काय उपयोग नाही. म्हणजे काय म्हणजे तू कुठे चांगलं गायलास वगैरे सगळं मी लाजले, पण पुढे काहीच नाही ना. पुढे काहीच नाही. तू तुझ्या जागी, मी माझ्या जागी. आम्ही आमच्या जागी बसतो.